नमस्कार. आज आपण ब्रेड पॅटीस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. आतून जी चटणी घातलेली आहे चवीला एकदम भारी झालेली आहे. आपण हिरवी चटणीसुद्धा बनवलेली आहे ब्रेड पॅटीससोबत खाण्यासाठी आणि ही सुद्धा मी ब्रेडमध्ये वापरलेली आहे, त्यामुळे ब्रेडला चव एकदम मस्त आलेली आहे. तर हे ब्रेड पॅटीस तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता. त्याचबरोबर मुलांना कधीतरी वेगळं म्हणून टिफिनसाठी बनवू शकता. अचानक पाहुणे आले तरी त्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. फार वेळ काही लागत नाही. संपूर्ण रेसिपी बघा. आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिलं आपण बटाटे उकडून घेऊयात. मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतलेले आहेत. आता ह्याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून बटाटे मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार ह्याच्या शिट्ट्या काढून घ्या. इथे मी चटणी बनवायला घेतलेली आहे. भाजलेले शेंगदाण्याचं टरफलं काढून घेतले. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. भरपूर सारा पुदिना, कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर. त्यानंतर 1 इंच आलं घेतले. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दही वापरलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडंसं पाणी घालून मस्त बारीक अशी चटणी वाटून घ्यायची. आता या चटणीला मी फोडणी वगैरे केलेली नाही आहे, अशीच प्लेन ठेवली. ही चटणी खायला मस्त लागते. लिंबू घातल्यामुळे ह्याचा रंग छान हिरवा राहतो. चटणी बनवताना तुम्ही पाण्याऐवजी बर्फ वापरलात तरी चालेल. आता बटाटे छान उकडलेले आहेत बघा. ह्याची साल काढून घ्यायची आपल्याला. मस्त असे बटाटे उकडलेले आहेत मऊसूत. आणि बटाटे घेताना शक्यतो असं चवीला गोड बटाटा असतो तो वापरू नका, म्हणजे मग पॅटीसला चव छान येते. आता आपण बटाट्यासाठी चटणी करायला घेऊयात. 15 ते 20 पाकळ्या लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर धणे घेतलेले आहेत. हे जाडसर वाटून घ्यायचे. कढईमध्ये तेल गरम करायचं. ह्यात जिरं मोहरी घालायचं. फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कांदा मी वापरलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेला थोडा कांदा घातलात तरी चालेल. आता ह्यात वाटण करून घेतलं आहे ते घालायचं आणि 1-2 मिनटं परतवून घ्यायचे. आता मसाले घालूयात. थोडीशी हळद घातलेली आहे, थोडंसं गरम मसाला आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलं आहे रंगासाठी. आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. नंतर ह्यात बटाटे घालायचे आणि आता हे बटाटे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत. थोडेसे असे मॅश करून घ्यायचे, म्हणजे मग छान हे मिक्स होतं व्यवस्थित मसाला वगैरे. आणि नंतर 1-2-3 मिनटं ही चटणी आपल्याला चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे उलटण्याने वगैरे. ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि थोडासा लिंबाचा रस घाला. याने टेस्ट खूप छान येतो. नसेल आवडत तर स्किप करा. चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि ही चटणी आपल्याला थंड व्हायला ठेवायची आहे. मस्त अशी चटणी तयार झाली आहे बघा. खूप छान वास येतोय आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. आता इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले. बेसन पीठ घेताना शक्यतो चाळूनच घ्या, म्हणजे मग पिठाच्या गुठळ्या होत नाही. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. खूप घट्ट भिजवायचं नाही आणि एकदम पातळ भिजवायचं नाही आहे. मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणखी गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून बघा अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित हे ब्रेडला लागलं गेलं पाहिजे. आणि पीठ भिजवल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं किंवा 12 मिनटं पीठ भिजू द्या. हवं तर तुम्ही सुरुवातीलाच पीठ भिजवून घ्या. पीठ भिजलं ना की अजिबात हे तेलकट वगैरे होत नाही, जास्त तेल वगैरे पित नाही. पीठ व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे. आता ब्रेडला आपण तयार केलेली हिरवी चटणी लावून घ्यायची दोन्ही बाजूने. आतून दोन्ही ब्रेडला लावा, किंवा मग तुम्ही इथे एका ब्रेडला हिरवी चटणी, दुसऱ्या ब्रेडला तुम्ही चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस जरी वापरलात तरी चालेल. मध्ये आता जी थंड झालेली बटाट्याची चटणी आहे आपण बनवलेली, ती लावून घ्यायची व्यवस्थित. बटाट्याच्या चटणीचा थर तुम्ही आवडीप्रमाणे ठेवा, जास्त किंवा कमी. व्यवस्थित ब्रेड चिकटवून घ्यायचे आणि असे मधोमध कट करायचे आहेत. लगेच आपण पॅटीस तळायला घेणार आहे. आता साधारणतः 7 ते 8 ब्रेडला मी चटणी लावून घेतलेली आहे. व्यवस्थित हे अशी बुडवून घ्यायची दोन्ही बाजूने आणि लगेच तेलामध्ये सोडायची. तेल कमी तापलेलं जर असेल तर भरपूर तेल पितात ब्रेड, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे. आणि एकदम कडकडीत गरम नको आहे की आपण सोडल्यानंतर लगेचच तो पॅटीस काळा होईल किंवा व्यवस्थित तळला जाणार नाही. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं आणि हवं तर थोडंसं पीठ अगोदर टाकून बघा, नंतर ब्रेड तेलामध्ये सोडा. मस्त असे हे तळायला फार वेळ लागत नाही. छान गरम तेल असेल ना तर 1 मिनिटभरामध्ये मस्त असे तळून होतात. तेलाचे थोडे बुडबुडे कमी झाले की लगेच ब्रेड बाहेर काढून घ्यायचे आहेत. अगदी छान खुसखुशीत असे हे पॅटीस झालेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. आपण बाहेरून आणतो तेव्हा बघा बऱ्याच वेळेला भरपूर तेलकट वगैरे झालेले असतात. बेसन पीठ भिजवल्यानंतर
थोडा वेळ व्यवस्थित भिजू द्यायचं, म्हणजे मग हे तेलकट होत नाही. जास्त सोडा वापरायचा नाही, अगदी चिमूटभर घालायचा. मस्त खुसखुशीत असे हे ब्रेड पॅटीस झालेले आहेत. चवीला एकदम भारी झालेले आहेत. सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा मग तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत हे सर्व करू शकता. तळलेली मिरचीसुद्धा ह्यासोबत खूप छान लागते. अगदी मस्त झालेले, जास्त तेलकट वगैरे झालेले नाही आहे. आणि पुदिन्याची चटणी जी आतून लावली आहे त्याच्यामुळे त्याला टेस्ट खूप छान आला आहे. चटणी जरी नसतील ना तरी अशीसुद्धा खायला खूप छान लागतात बघा. अजिबात तेलकट झालेलं नाही, आतमध्ये तेल वगैरे गेलेलं नाही आहे. चवीला खूप मस्त झालेत. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.